साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना गंगापूर भेंडाळा फाटा रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत शेंदूरवादा येथील 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे। ही दुर्दैवी घटना सोमवार तारीख 9 मार्च रोजी सायंकाळी 7:45 वाजेच्या सुमारास हॉटेल विराज गार्डन जवळ घडली। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेंदूरवादा येथील 6 मित्र 3 वेगवेगळ्या दुचाकींवर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून ते गावाकडे परतत असताना गंगापूर येथे पेट्रोल भरण्यासाठी एक दुचाकी पेट्रोल पंपावर थांबली। त्यामुळे पुढे असलेल्या 2 दुचाकी पुढे निघाल्या। दरम्यान मागे येत असलेल्या दुचाकी क्रमांक MS57A 1044 क्रमांकाच्या दुचाकीला गंगापूर भेंडाळा फाटा रोडवर हॉटेल विराज गार्डन जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात अजय शिवाजी काळे व 19 वर्षीय या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित सोमीनाथ रांजणे व 19 वर्षीय हा गंभीर जखमी झाला। दोघेही शेंदूरवादा तालुका गंगापूर येथील रहिवासी आहेत। अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य वाल्मिक शिरसाट, मंगेश काजेकर, अमोल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी तपासणी करून अजय काळे यास मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या रोहित रांजणे याचा पाय फ्रॅक्चर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे। अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत।